संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज फलटणच्या श्रीराम नगरीत आगमन होत असून माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे। स्वागत कमानी, आकर्षक रोषणाई, पालखी तळावरील स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि काटेकोर पोलीस बंदोबस्त अशा सर्व सोयी सुविधांची जय्यत तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे। निर्मल वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेतून नगरपालिका, पोलीस, आरोग्य, महसूल, वीज विभागांसह विविध यंत्रणांनी समन्वय साधत वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्यापक नियोजन केले आहे। तर स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकही अन्नदान, पाणीदान आणि विविध सेवा उपक्रमातून माऊलींच्या सेवेसाठी पुढे सरसावले आहेत। नमस्कार, मी शिवांजली विक्रमसिंह भोसले, सभापती पंचायत समिती फलटण। सर्व वारकरी भाविक भक्तांचे माझ्या फलटण नगरीमध्ये सहर्ष असे स्वागत करते। पुन्हा एकदा मी फलटणकरांच्या वतीने, पंचायत समितीच्या वतीने समस्त वारकरी बांधवांचे माझ्या फलटण नगरीमध्ये सहर्ष स्वागत करते। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी घनश्याम बल्लाळ, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सध्या प्रभारी म्हणून कार्य करतोय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्या फलटण नगरीमध्ये मुक्काम करण्याकरता 17 जुलै रोजी येणार आहे आणि 18 जुलैला सकाळी पहाटे 6 वाजता ती फलटण येथून पुढे ती प्रस्थान करणार आहे। तर प्रस्थान करताना तिचा जो मार्ग आहे तो नाना पाटील चौक आणि आत्ता रामोशी पूल मार्गे ते नेहमीप्रमाणे जात असतात। ही हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आहे, परंतु मागील काही वर्षांपासून या पालखी सोहळ्यात आपल्या वारकरी बंधूंना सोयीसाठी त्यांचे काही वाहनं पण येत असतात, परंतु ती संख्या मागील काही वर्षापासून वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात अपघात पण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि या वाहनांमुळं पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा ते सोयीस्कर होत नाही आणि वाहन त्यांच्यासोबत जे चालवणारे आहेत त्या ट्रक चालक आणि वाहन चालकांना सुद्धा या गर्दीतून वाहन चालवणं हे फार मोठं जिकिरीचं होत चाललेलं आहे। त्यातून अपघात होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे। म्हणूनच आम्ही यावर्षी फलटणमधून विडणी विसावापर्यंत आपल्याला काही पर्याय मार्ग काढता येईल का, तर आम्ही एक पर्याय मार्ग काढलेला आहे। आपल्या पालखी तळापासून जेव्हा आपण नाना पाटील चौकाकडे जात असतो तर त्यामध्येच एक दहिवडी चौक आहे। त्या दहिवडी चौकातून शिखर शिंगणापूरकडे जाणारा एक पर्यायी रस्ता आम्ही तो शोधला आहे। व्यवस्थित तो डांबरी केलेला आहे आणि तो रस्ता हा विडणी पालखी विसाव्यापाशी तो निघत असतो। त्याचं अंतरसुद्धा फार काही नाही, अंदाजे 9.5 किलोमीटर आम्ही पाहिलेलं आहे। तर हा पर्याय रस्त्याने जर आपल्या वाहनांनी, पालखीतल्या वाहनांनी जर तो वापर केला तर निश्चितच त्या वाहन चालकांना एक चांगला रस्ता पर्याय मिळेल आणि यातूनच त्या वाहनांचा तिथं पोहोचण्याचा वेळ वाचेल आणि साहजिकच आपलं जे व्हॅल्यूवर म्हणजे इंधनाचा खर्चसुद्धा त्याच्यातून कमी होईल। आणि दुसरे म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना, पालखी मार्गाने जे पायी चालणारे लोक आहेत त्यांनासुद्धा वाहनांचा अडथळा कमी होईल आणि आपली जी काही वारी आहे ती अत्यंत सुखकर सगळ्यांना होईल, सुरक्षित होईल आणि सगळ्यांना हे आनंददायी आणि आपल्या पंढरपूरपर्यंत जाताना कोणताही अपघात होणार नाही याचा आपण सगळ्यांना सोयीस्कर होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। तरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व वारकरी आणि या वारीसोबत आलेले ट्रक चालकांना, वाहन चालकांना मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही या पर्याय मार्गाचा निश्चित वापर करा। मी हा पर्याय मार्ग तुम्हाला आम्ही दाखवत आहे। तर या पर्याय मार्गाचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला वेळेची आणि तुमच्या इंधनाची बचत होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।